अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचं नेतृत्व कोण करणार आणि राज्याचा उपमुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आता निश्चित झालंय। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली जाईल हे निश्चित झाले। त्यासाठी बैठकाही सुरू झाल्या होत्या सकाळपासूनच आणि उद्या शासकीय दुखवटा सरला की कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण होतील। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या मुंबईमध्ये एक बैठक होईल आणि त्यामध्ये निर्णयही जाहीर होईल। कदाचित उद्या शपथविधीही पार पडेल। दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चाही जोर धरतात, पण याबाबत कोणत्याही अधिकृत चर्चा अजून झालेल्या नाहीयेत। अजित पवार यांच्या जाण्याच्या धक्क्यातून पवार कुटुंबीय अजूनही पूर्णतः सावरलेली नाहीयेत। पण शरद पवार यांनी आज नीरा नदीच्या पाण्याची पाहणी केली आणि आपण पुन्हा एकदा मैदानात उतरलोय हा संदेश सगळ्यांना दिला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दृष्टीने अजित पवारांनी हालचाली सुरू केल्याच्या चर्चा होत्या, पण अजित पवार यांच्या जाण्यानंतर विलीनीकरणाची प्रक्रिया सोपी नाहीये। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नेतृत्व निवडीला प्राधान्य दिल्यानंतर ही प्रक्रिया अगदी लगेच होण्याची शक्यताही आता धुसरच आहे। त्यामुळे दोन्हीकडे राजकीय हालचालींना वेग आलेला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला उपमुख्यमंत्री पदाच्या निवडीची घोषणा लगेचच होते।